मित्रांनो, साईबाबांचा हात जळून गेला होता ही गोष्ट तुम्हाला माहित आहे का? आता तुम्ही मला बोलणार की बाबा तर भक्तांना एक हांडीमध्ये हात टाकून जेवण पकवून खाऊ घालायचे, तेव्हा का बाबांचा हात नाही जळला? मित्रांनो, ही कथा खूप भारी आहे. म्हणजे या कथावरून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. एक लोहारंग फॅमिली असते, त्यामध्ये नवरा, बायको आणि एक लहान बाळ असतं. ते त्यांचं काम त्या ठिकाणी चालू असतं आणि त्या बाईला नवरा तिचा आवाज देतो आणि ती बाई त्या नवऱ्याकडे निघते. एवढ्यात ना तो जो बाळ असताना तो त्या ठिकाणी जे काम चालू असतं म्हणजे त्यांचं चुलीचं त्या ठिकाणी तो बाळ पडून जातो. आणि आपले बाबा तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, राजाधिराज आहे. बाबांची लीला तर अपरंपार आहे. बाबा शिर्डीच्या द्वारकामाईत बसून त्या धुनीमध्ये असा हात टाकतात आणि बाबा त्या बाळाला वाचवून घेतात. म्हणजे काय वर्णू या सद्गुरू साईनाथ महाराजांची कृपा. शिर्डीत बसून बाबांनी त्या लहान पोराचा जीव वाचवला आणि त्या ठिकाणी द्वारकामाईत जमलेले सर्व भक्त ते बघतात बाबांचा हात पूर्ण जळालाय. ही कथा खूप अशी महान कथा आहे. म्हणजे यावरून आपल्याला समजतं एक सद्गुरूचं प्रेम आपल्या पोराशी किती असतं. बाबा शिर्डीत राहून सुद्धा आपली रक्षा मिनिटाला करतात. ही कथा यावरून समजते. मित्रांनो, ही व्हिडिओ आपल्या प्रत्येक साई भक्तापर्यंत शेअर करा. जय साई. नित्यमी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे.